ज्या काळामध्ये बीजेपीला पोलिंग एजंट भेटत नव्हते, ज्या काळामध्ये बीजेपीचे फक्त 2च खासदार होते आणि बोटावर मोजण्या एवढे आमदार होते महाराष्ट्रामध्ये, त्या काळापासून बीजेपीची सेवा करणारे, त्या काळापासून बीजेपी सोबत खंबीर उभारणारे या ठिकाणी आपल्याला एक बीजेपीचे निष्ठावंत कार्यकर्ते भेटलेले आहेत, तोगराळी गावचे ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत, ज्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. नमस्कार साहेब, पहिल्या लोकांना आपल्याबद्दल सांगा. नमस्कार. आज नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं एक और नए और बेहतरीन न्यूज रिपोर्ट में। तो बहुत ही शानदार, जानदार, जबरदस्त, जोरदार तरीके से जिला परिषद और पंचायत समिति निवडणूक का पूरा सिलसिला संपन्न हो चुका है। 5:30 बजे जो है बराबर सभी निवडणूक के जो है जितने भी उम्मीदवार थे उनकी पूरी किस्मत जो है पेटियों के अंदर जा चुकी है और अभी वो किस्मत 9 तारीख को अपने को समझने वाला है। तो लेकिन उसके पहला जो है अभी जाते जाते अपन अलग अलग गांव में जाके वहां का जो पूरा हाल था दिन भर का वो जानने की कोशिश कर रहे हैं। अभी वलसंग से सीधा जो है हम लोग जो है तोगराड़ी में आ चुके हैं। वलसंगगढ़ के सबसे महत्वपूर्ण गांव में से एक जो है तोगराड़ी गांव है, जहाँ के जो है राजनेताओं की जो चर्चा है वो बहुत दूर दूर तक होती है। जो बड़े बड़े नेताओं के सलाहकार भी माने जाते हैं तोगराड़ी गांव के लोग, तो वही लोगों के साथ अभी अपन बात करेंगे और पूरे इलेक्शन का पूरा लेखा जोखा जो है जानने की कोशिश करेंगे। ज्या काळामध्ये बीजेपीला पोलिंग एजंट भेटत नव्हते, ज्या काळामध्ये बीजेपीचे फक्त 2च खासदार होते आणि बोटावर मोजण्या एवढे आमदार होते महाराष्ट्रामध्ये, त्या काळापासून बीजेपीची सेवा करणारे, त्या काळापासून बीजेपी सोबत खंबीर उभारणारे या ठिकाणी आपल्याला एक बीजेपीचे निष्ठावंत कार्यकर्ते भेटलेले आहेत, तोगराळी गावचे ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत, ज्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. नमस्कार साहेब, पहिल्या लोकांना आपल्याबद्दल सांगा. नमस्कार. आज नाही येत आज जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीतनं वलसंग गटातून आमचे बीजेपीचे उमेदवार व गणातील उमेदवार यांच्या सार्वत्रिक निवडणुकीबद्दल आज मतदान पार पडलं. सरासरी 67-68% मतदान झालं तोगराळी गावामध्ये. या झाल्याबद्दल माझे जे काय बीजेपीचे युवा कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते, सगळ्या कार्यकर्त्यांनी झटून वेळभर परिश्रम घेतल्याबद्दल मी पार्टीच्या वतीनं व उमेदवाराच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. आपल्या कार्यामध्ये बीजेपीला जे मतदान केले त्यांचं काम व कार्य बघून मतदान झालं. मतदार बांधवाचं, भगिनीचं आणि कार्यकर्त्याचं परत एकदा अभिनंदन करून माझे 2 संपवतो. 2 मिनिट थांबा. एवढे वर्ष तुम्ही बीजेपीची सेवा केलात, बीजेपीला तुम्ही एवढे वर्ष कट्टर म्हणजे एक काय म्हणतो एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केलं. काही लोक सत्ता गेल्यानंतर बीजेपीचा साथ सोडली होती, परंतु तुम्ही सोडला नाही, शेवटपर्यंत राहिलात आणि आज जे सत्तेमध्ये तुम्ही आहात बीजेपी सरकार सोबत, तर यासाठी तुमचं काय म्हणते प्रेरणा काय होती एवढे वर्ष बीजेपी सोबत काम करायला? 50-60 वर्ष झाले तुम्हाला. प्रेरणा काय नाही, पक्ष एक पक्षातनं सुखाचा काळ असो दुःखाचा काळ असो, माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं वाटलं पक्ष सोडायचं नाही, काय होईल ते होऊ दे, असं निष्ठेनं आजपर्यंत मी प्रामाणिकपणानं बीजेपीचं काम केलं. असं पण आज ना उद्या आम्हाला भेटेल आणि मी निष्ठावंत, कशाची अपेक्षा न करता निस्वार्थपणे अगोदरपासून आत्तापर्यंत निस्वार्थ सेवा केलो आणि माझ्या हाकेला सगळे माझे कार्यकर्ते सगळे हजर राहिले, मला सहकार्य केले. परत एकदा सर्व कार्यकर्त्यांचं आणि मतदाराचा आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. अशाच निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आज बीजेपी जे गेल्या 14 वर्षापासून जे सत्तेत आहे, तर एक एक करून आपण बाकीच्या पण कार्यकर्त्यांशी बोलूया. कोण आहे का? या घे, पहिला इथून सुरू करू. नमस्कार दादा. नमस्कार. जरा उठून उभा राहा, दिसत नाही. नमस्कार. नमस्कार साहेब, सर्वप्रथम आपलं इंट्रोडक्शन द्या. मी हरिदास मोगळे. मी एक निष्ठावंत कार्यकर्ता बीजेपीचा आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणताना सचिन दादा कल्याण शेट्टीचा. दादा होणं सचिन दादा होणं सोपं आहे, परंतु आमदार होणं सोपं आहे, परंतु सचिन दादा होणं सोपं नाही. दादाचे कार्य, दादाचे सगळे काय विचार आहेत
त्या विचारामुळे मी निष्ठावंत सचिनदादाचा फॅन आहे. त्यामुळेच एकनिष्ठपणे सगळे मिळून आमचे कार्यकर्ते आमची मंडळी सगळे मिळून बीजेपीचा प्रचार केले आणि बीजेपीला लीड देण्याचा प्रयत्न केला. सकाळपासून वातावरण कसं होतं इलेक्शनचं गावामध्ये? सगळं वातावरण बीजेपीच होता आणि कसं आहे आपले समोरची पार्टी बी होती त्यांनी बी झटले, परंतु त्यांना आपण तोड देण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊन बीजेपीचं लीड देण्याचं काम केलेलं आहे. तर तुमच्या मते किती टक्के होईल, म्हणजे कितीची लीड बसेल तुमच्या गावातून बीजेपी? आमच्याकडे नाही म्हणलं तर 567 मतदान झाले तर त्यापैकी 350 ते 450 मतदान बीजेपीला होण्यात 100% खात्री देतो आणि होणार पण. वा, धन्यवाद साहेब. अरे आता आज कसं येऊ मी सर का जरा जागा सोडा, लाईट चालू कर. नाही ते चालू असते. ये. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगा पहिला. महादेव कोळी. मग कोळी साहेब कसं राहिलं पूर्ण वातावरण आज? शांतिमय वातावरणात झालं का? हा, अतिशय शांततेत पूर्ण निवडणूक पार पडलेली आहे आणि आपल्या तोगराळी गावामध्ये आधीपासूनच भाजपचा बालेकिल्ला म्हणून आपल्या तोगराळी गावची ओळख आहे. विधानसभा असू दे, झेडपी असू दे, लोकसभा असू दे, कोणत्याही निवडणुका असू दे, भाजपला इथून बहुमत मिळत असतं. त्याचं कारण असं की ते तालुक्याचे भाग्यविधाते पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, तसेच त्यांच्या समवेत त्यांच्या खांद्याला खांद्या लावून चालणारे सन्माननीय श्री महेशदादा बिराजदार, या दोघांच्या नेतृत्वामध्ये या गावाला अनेक निधी आपल्या गावाला आलेला आहे. त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांच्या मनात एकच इच्छा असते की बाबा सचिनदादांनी गावाला निधी दिलेला आहे, महेशदादा प्रत्येक गोष्टीत गावाला सहकार्य करत असतात. त्यामुळे या गावातून भरघोस असा लीड या तोगरोळी गावातून प्रत्येक वेळी भाजपला मिळत असतो. मग सर्व व्यवस्थित निवडणुका पार पडलेल्या आहेत. 567 मतदान माता बहिणी व सर्व आपल्या बंधूंनी या ठिकाणी केलेलं आहे. मग मला 100% शक्यता आहे की तोगरोळी गावातून पुन्हा एकदा ऐतिहासिक असा लीड रामप्पा सावकार चिवडशेट्टी व बलवानजी गोतसुर्वे यांना मिळणार. धन्यवाद दादा. नमस्कार दादा. नमस्कार. आपल्याबद्दल सांगा जरा. नमस्कार, मी पप्पू तेलंग, तोगराळी ग्रुप ग्रामपंचायत तोगराळी गुरदळी. चालू असते ते, बोला. आमचे तालुक्याचे पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी त्यांच्या नेतृत्वाखाली तोगराळी गाव व तसंच जिल्हा परिषद सदस्य रामाप्पा सावकार चिवडशेट्टी व पंचायत समितीचे सदस्य बलवान गोतसुर्वे ह्यांना पूर्णपणे बहुमत आपल्या तोगराळी गावात भेटलेलं आहे असं आमची इच्छा आहे. आणि पूर्ण कोळी, तेलंग, मुगळे इतर सर्व समाजाने भरभक्कम सहकार्य केलेलं आहे. असं म्हणजे तुम्ही किती वर्षापासून बीजेपीचे कार्यकर्ता म्हणून काम करायला? जवळपास 20 वर्ष झालं. 20 वर्ष झालं. हो. मग 20 वर्षामध्ये म्हणजे 20 वर्षामध्ये तुम्ही विविध नेत्यांचं काम केलं असेल. आपले पहिला पाटील साहेब होते, मग त्याच्यानंतर आपले कल्याण शेट्टी साहेब आले. तर कामाचं ओघ कसं होतं, म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत काम काय काय झाले तुमच्या गावामध्ये त्यांच्याकडनं? आम्ही राजकारणात जेव्हा पडलो तेव्हापासून तर आम्ही सचिनदादा कल्याण शेट्टी यांचीच कामं आम्ही करत आलो आहोत पक्षाचे. आणि सचिनदादा कल्याण शेट्टी यांचे खूप चांगले काम आहेत तालुक्यामध्ये, म्हणून आम्ही पूर्णपणे सचिनदादा कल्याण शेट्टी यांना सहकार्य करतो. पूर्ण एरियामध्ये जे आहे, पूर्ण आपल्या वळसंग गणामध्ये वळसंग गावाला आणि तोगराळी गावाला सोडून बाकीच्या कोणत्याही गावामध्ये जे आहे मतदानाची टक्केवारी 50% पेक्षा जास्त गेलेली नाहीये. त्याचं कारण काय म्हणतो तुम्ही? तुमच्या गावात तुम्ही असं काय केलं एक कार्यकर्ता म्हणून की तुमच्या गावची टक्केवारी जे 60%च्या वर गेली? सगळ्यांनी व्यवस्थित सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी बोलून सांगितलं होते, उमेदवार आम्ही दिलेला आहे, तुम्ही सहकार्य सर्व गावकरी करा. त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. शेतातून, कामातून जे कोणी आहेत त्यांना सर्वांना बोलवून आम्ही स्वतः समोर मतदान व्यवस्थितपैकी करून घेतलेलं आहे. धन्यवाद साहेब. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव अमोगी तेलंग. मग तेलंग साहेब कसं राहिलं पूर्ण आजचा दिवस? आजचा दिवस म्हणजे चांगल्या पद्धतीत आजचा दिवस म्हणजे हा लोकशाहीचा उत्सव असतो. म्हणजे निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. हा उत्सव चांगल्या पद्धतीनं एकही वाद तंटा न होता आमच्या गावामध्ये वेळोवेळी एवढे जण म्हणजे जवळजवळ 800च्या वरती आमचे मतदान आहेत. कुठलाही बाबा एकही पुढारी असं बाबा कुणाबद्दल द्वेष भावना असं हे करून, आता बघा आम्ही एवढे सगळे जण आहे, हे सगळे वेगवेगळे आहेत काय. आता ह्यातले 70 ते 80% जण भाजपचे आहेत, ह्यातले एक 10-15% शिवसेनेचे, ह्यातले एक 10-15 जण काँग्रेसचे आहेत. आता कसं निवडणूक संपली, आमचं गाव काय एका जागी येऊन चहा पितो आम्ही, असा ह्या आमच्या गावची परंपरा, ह्या आमच्या गावची संस्कृती आहे. एकच की बाबा जे काय होईल
तिथं लोकशाहीचा विजय होईल. बरोबर. एकच विषय, जो आमच्या गावाचा विकास करतो इथं ह्या गावात त्याचाच विजय होतो. एकच मी विषय बोलणार, आजपर्यंत ह्या गावात मोठ्या पद्धतीनं सत्तेकडून आम्हाला निधी मिळालेला आहे. मग आमचं गाव सत्तेलाच मदत करणार. एक आमचं आजपर्यंत असं एक कौल आहे गावाचं, त्या पद्धतीने बोलतो. आणि हा उद्याचा जो 9 तारखेचा निकाल असेल तो लोकशाहीचा निकाल असेल. एकच कोणी जिंकू दे हरू दे ते महत्वाचं नाहीये, परंतु सगळेजणांनी येऊन मतदान केलं ते महत्वाचं आहे. हो, ते महत्वाचं आहे. कारण कसं आहे, मतदान बजावणं, आपल्याला जो संविधानाने हक्क दिलाय मतदान करण्याचा, तो हक्क प्रत्येकाने बजावलेला आहे. मोठ्या प्रमाणात आपल्याकडे नाही ना मतदान 70% मतदान आपल्यापाशी झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात मतदान हे ह्या अगोदर असं कधी झालं नव्हतं. मागच्या मतदानामध्ये 70% मतदान आपल्या इथं झालेलं आहे. पुढच्या वेळेला 100% मतदान करण्याचा आम्ही प्रयत्न करू. मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य म्हणून सगळ्याकडे फिरलो. बाबा तुम्ही मतदान केलं पाहिजे, कुठल्याही पक्षाला करा, पण तुम्ही मतदान केलं पाहिजे. लोकशाहीचा उत्सव आणि लोकशाही संविधानाला तुम्ही सन्मान देऊन आजचा उत्सव तुम्ही साजरा केला पाहिजे, एवढं सांगतो. आणि 9 तारखेचा जो निकाल असेल लोकशाहीचा निकाल असेल, एवढंच मी बोलतो. धन्यवाद साहेब. तर अशाच प्रकारे जे आहे तोगराळी गावातलं हे की साहेब. नमस्कार कोळी साहेब. नमस्कार, मी विश्वनाथ नागनाथ कोळी, माजी डेप्युटी सरपंच और तोगराळीचे भाजपचे कार्यकर्ते. मग कोळी साहेब कसं राहिलं कार्यक्रमात पूर्ण? आज टोटल 567 टोटल मतदान झालेलं आहे. त्याच्यापैकी आम्हाला 300 ते 350 मतदान बीजेपीला पडेल अशी इच्छा आहे. पडतील अशी इच्छा आहे. और पाणीदार आमदार व सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली हे मी निवडणूक पार पाडली. तर कसं म्हणजे पूर्ण गावामध्ये एवढं टक्केवारी वाढवण्यासाठी तुमची काय मेहनत काय घेतलं होतं तुम्ही? मेहनत म्हणजे गावाचं दादांनी भरपूर निधी दिलेले आहेत. म्हणजे सावकार पण आपल्या प्रत्येक टायमाला, आम्ही कधी पण गावकरी कोण बी जाऊ दे त्यांना रिकाम्या हाताने पाठवलेले नाहीत. आणि प्रत्येक टायमाला त्यांच्या दोघांचं सहकार्य आहे. दादाचं पण सहकार्य आहे आणि सावकारचं पण सहकार्य आहे आम्हाला. त्यासाठी म्हणजे आता लाडकी बहीण योजना आणि दादांनी केलेल्या कामाचा आम्हाला पोचपावती मिळेल. तर अशाच प्रकारे पूर्ण तोगराळी गावामध्ये जे आहे कार्यक्रम संपलेला आहे इलेक्शनचा. तोगराळी गावामध्ये जे पूर्ण यावर्षी सुद्धा यावेळेच्या इलेक्शनला सुद्धा तोगराळी जे आहे भाजपमय होईल अशी जी इच्छा या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. 1 महिन्यापासून कार्यकर्ते असलेले पण आहेत आणि इथं 50 वर्षापासून बीजेपीची सेवा करणारे पण कार्यकर्ते आहेत. आणि सगळ्यांची इच्छा हेच आहे की बीजेपीने जे आहे लीड घ्यायला पाहिजे आणि बीजेपी या इलेक्शन मध्ये जिंकायला पाहिजे. जर तुम्हाला हे पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा, कमेंट बॉक्स मध्ये आपली ओपिनियन कळवा आणि जाण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी जल्लोषाची सुरुवात झालेली आहे. 9 तारखेला निकाल आहे, परंतु आता जे गुलाल उधळायचं चालू आहे. तर बघूया काय होतंय 9 तारखेला. नाही, आमचे रामजी शिंदे साहेब काम करणारे माणूस आहेत, बोलणारे नाहीत. आम्हाला माहिती आहे, लहानपणापासून ओळखतो त्यांना. तर धन्यवाद, भेटूया पुन्हा. जय हिंद, जय